हॅलो टू वन अँड ऑल अँड वेलकम टू माय क्लास ऑफ इंग्लिश. आज आपण इंग्लिशच्या आपल्या क्लासमध्ये जो आपला चॅप्टर आहे द टेम्पेस्ट, जो की एक प्ले आहे बेसिकली विलियम शेक्सपियर यांनी लिहिलेला, त्याच्यातला जे आहे आज आपण वाचणार आहे पार्ट. द टेम्पेस्ट, टेम्पेस्टचा अर्थ असतो तुफान, जो खूप मोठा तुफान आहे त्याचा अर्थ हे आहे. कहाणी जी आहे ही आहे दोन भावांची आणि एक ह्याच्यात प्रेमी प्रेमिका पण आहे. तर खूप सुंदर कहाणी आहे. ह्याच्यात तुम्हाला विविध शेड्स दिसतील गोष्टींच्या. तर आज आपण सर्वात आधी प्ले जे असतात बेसिकली काय असतात आणि त्यांच्या बाबतीत आपण विविध माहिती करू. आपल्या जे वॉर्मिंग अप एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये. तर चला आपण बघूया आपल्या वॉर्मिंग अप एक्सरसाइज. सो आपण स्टार्ट करू आपल्या वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून. चिट चॅट, सर्वात आधी चिट चॅट बघू. क्वेश्चन्स काय आहे याच्यात. डू यू हॅव अ पेट? व्हॉट डू यू कॉल इट? काय तुमच्याजवळ कोणता पेट जानवर आहे? पेट म्हणजे काय, जे आपण पालतो, पालतू जे जानवर असतात त्यांना पेट म्हणतात इंग्लिशमध्ये. तर काय तुमच्याजवळ असा कोणता पेट आहे? जसं की कोणी पण डॉग्स ठेवतात, कॅट्स ठेवतात, म्हणजे कुत्रा, मांजर किंवा पॅरेट्स वगैरे असतात, तोता असतो किंवा आणि काही पण. फिश पण असते पेट आपली, रॅबिट्स असतात, कासव ठेवतात लोक, खूप काही पेट्स असतात. तर अशा प्रकारे काय तुमच्याजवळ एक पेट आहे? व्हॉट डू यू कॉल इट? तुम्ही त्याचं काय नाव ठेवलंय, काय म्हणता तुम्ही त्याला? तर येस, आय हॅव अ पेट, आय कॉल इट. सपोज तुम्ही जे काही नाव ठेवलं असेल तर आय कॉल इट पेप्सी, कोला, अशी सुद्धा नावं ठेवतात लोक. तर जे तुम्ही नाव ठेवलं असेल तर ते नाव सांगा. किंवा जर नाही तर नो, आय डोंट हॅव एनी पेट. हाऊ ओल्ड इज इट? आता जे ज्यांच्याजवळ पेट्स आहेत ते ह्याचे आन्सर देऊ शकतात की ते किती मोठं आहे, म्हणजे किती महिन्याचं, किती वर्षाचं. सपोज सपोज ते 10 मंथचं आहे तर इट इज 10 मंथ्स ओल्ड किंवा इट इज 5 इयर्स ओल्ड, अशा प्रकारे लिहितात. व्हॉट डज इट लुक लाईक? तो कसा दिसतो, म्हणजे की त्याचा कलर, हेअर्स वगैरे असं सगळं सांगायचं याच्यामध्ये. व्हॉट डज इट ईट? ते काय खातं, त्याचं जे खानपान असेल ते लिहाले. हू टेक्स केअर ऑफ इट? त्याचं देखभाल कोण करतं, कोण त्याच्याकडे सगळं काही बघतं, त्याचं खाणं पिणं, त्याची आंघोळ पाणी सगळं कोण बघतं. डज इट अंडरस्टँड यू? काय ते तुम्हाला समजतं, म्हणजे की तुम्ही जे पेट्स असतात ते फार सेन्सिटिव्ह असतात पहा, खास करून डॉग्स, कॅट्स हे सगळे. तर डॉग्स जे आहेत ते तर अगदी आपल्या मालकाचं सगळं काही समजतात, इमोशन्स. जर ते दुखी आहे तर दुखी होऊन जातात, खुश आहे तर खुश होतात. तो डज इट अंडरस्टँड यू? येस, इट अंडरस्टँड्स मी व्हेरी वेल. व्हॉट डज इट डू? तर तो काय करतो तुम्हाला अंडरस्टँड करून. हॅव यू टॉट इट एनी ट्रिक्स? काय तुम्ही त्याला कधी कोणते ट्रिक्स शिकवले आहेत? ट्रिक्स म्हणजे जसं की जम्प करायचं किंवा आणि काही पण अशा प्रकारच्या. डू यू रिफर टू इट एज इट ऑर एज ही शी? तर आपण काय ऍक्च्युली अॅनिमल्सला नेहमी इट करून रिफर केलं जातं, पण आपण जे घरी पेट्स पाळतो त्यांना ही किंवा शी सुद्धा म्हणतो, की ही डज लाईक दिस, या मग शी. जर डॉग जर बीच असेल है ना, तर तिला आपण अशा प्रकारे शी प्रकारे म्हणतो. तर तुम्ही तिला काय रिफर करून म्हणता? आता बघा, इथे काही दिलं आहे. यू मस्ट हॅव सीन अँड लाईक द प्ले इन एनी लँग्वेज. कोणत्याही लँग्वेजमध्ये, इंग्लिश, हिंदी किंवा मराठी, तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये कोणता प्ले बघितला असेल कधी. ऑन द स्टेज, स्टेजवरती कोणता प्ले बघितलाय की नाही? खूप मजा येतो त्याला बघायमध्ये. राईट डाऊन द फॉलोइंग डिटेल्स अबाउट इट. तर तुम्ही कोणता प्ले बघितला असेल त्याच्या बाबतीत या डिटेल्स लिहायच्यात. काय डिटेल्स आहेत? नेम ऑफ द प्ले, प्लेचं नाव काय आहे, काय होतं. इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स, त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स होते, किती कॅरेक्टर्स होते आणि त्यांचे काय नावं होते ते लिहायचे. सपोज प्ले मध्ये 5 कॅरेक्टर्स होते तर 5 कॅरेक्टर्स आणि त्यांचे सगळ्यांचे नावं. इट्स मेन थीम, त्याची मेन थीम काय होती, कशावरती बेस्ड होतं. आणि पहा, वेदर इट वॉज अ कॉमेडी, ट्रेजेडी, सोशल थीम ऑर एनी अदर. तर अशा प्रकारचं कोणची प्ले होती? कॉमेडी प्ले होता, ट्रेजेडी होता, सोशल थीम वरती घेतलं होतं किंवा आणि काही पण होतं, तर ते लिहा. वाय यू लाईक इट? तुम्हाला ते प्ले का आवडलं? त्याच्यात काही असा मेसेज दिला गेला होता, आय लाईक इट बिकॉज ऑफ इट्स मेसेज, द मेसेज इट गिव्ह. या मग काही आणि काही पण गोष्ट की बिकॉज इट वॉज व्हेरी ह्युमरस. सपोज कॉमेडी असेल तर तो मला खूप हिलेरियस वाटला असेल, इट वॉज व्हेरी कॉमिकल. द मेसेज ऑफ द प्ले, प्ले मध्ये कोणता मेसेज दिला गेला ते सांगा. मग आहे एनी अदर इन्फॉर्मेशन अबाउट द प्ले, आणि तुम्ही काही इन्फॉर्मेशन प्लेच्या बाबतीत जर जाणता आणि लिहिणं चाहता तर ते सुद्धा ह्याच्यात देऊ शकताय. तर हे सगळं असं जे तुम्ही प्ले बघितलं असेल त्याच्या बाबतीत असं लिहू शकता. बघा नंतर आहे द फॉलोइंग आर द डिफरंट स्टेप्स इन अ ड्रामा प्ले. इथे खालती काही स्टेप्स दिले आहेत. ड्रामा किंवा प्ले तुम्ही जे बघता त्याचे स्टेप्स दिले आहेत. दे आर इन अ मिक्स्ड अप ऑर्डर. आता ह्याचे ऑर्डर सगळे मिक्स होऊन गेले. जसं की पहा, कॅरेक्टर एंटर,
क्लायमॅक्स, आता कॅरेक्टर एंटर नंतर क्लायमॅक्स थोडी ना होऊन जातं. कर्टेन ओपन्स, ऍक्शन बिगिन्स, तर असं सगळं जंबल होऊन गेलंय. रिअरेंज देम इन ए प्रॉपर ऑर्डर. तर एक प्रॉपर ऑर्डर मध्ये याला रिअरेंज करायचंय. जस्ट राईट द ऑर्डर नंबर्स इन ब्रॅकेट्स. आपल्याला काय करायचंय, ऑर्डर नंबर ब्रॅकेट मध्ये टाकायचंय. जसं की सपोज सर्वात आधी याच्यातनं काय होतं, कर्टेन ओपन्स, तर इथे काय लिहाले 1. ठीक आहे ना, कर्टेन म्हणजे की जो पडदा आहे तो उघडतो, तर 1. त्याच्यानंतर मग काय होतं, तर अशा प्रकारे बघा, सर्वात आधी कर्टेन ओपन सी, तर इथे 1 लिहाले. मग आहे कॅरेक्टर्स एंटर, पडदा उघडतो, मग त्याच्यानंतर जो कॅरेक्टर असतो प्लेचा तो एंटर करतो, तर त्याच्यानंतर ए येईल, तर इथे 2 येईल. ठीक आहे ना, तर सी मध्ये 1, ए मध्ये 2. थर्ड नंबर मग काय होतं, डी म्हणजे ऍक्शन बिगिन्स. मग जे आहे जो ऍक्शन आहे तो सुरू होतो. ऍक्शन सुरू होतो की जे कॅरेक्टर्स येतात. तर मग त्याच्यानंतर तर डी मध्ये काय येईल, 3. नेक्स्ट काय होतं, एच म्हणजे इंटरॅक्शन ऑफ कॅरेक्टर्स, की लोक येतात आणि मग इंटरॅक्शन होऊ लागतं. तर लोक एकामेकाशी बोलतात आणि गोष्टी होतात, काही काही ऍक्शन्स होतात. तर हे झालं 4 नंबर. मग ई सीन ऑफ द प्ले, प्ले मध्ये जो सीन चालला असेल तो होतो. तर हे नेक्स्ट नंबर होऊन गेला 5 नंबर. मग आहे बी, बी मध्ये लिहिलंय क्लायमॅक्स, तर सीन होतो त्याच्यानंतर क्लायमॅक्स होतो. नेक्स्ट आहे पहा, ह्याच्यात तुम्ही तशाच प्रकारे नंबर टाकत चालाले. मग आहे जी, जी मध्ये काय दिलंय, फिनाले, फायनल आउटकम, तर हा झाला 7 नंबर. आणि मग झाला एफ, लास्ट आहे आपला एफ. तर एफ मध्ये काय आहे, कर्टन क्लोजेस, तर कर्टन जो आहे तो पडदा जो आहे तो पडतो, तर हा झाला 8 नंबर. तर अशा प्रकारे हे सगळे असं होतं की पहिले काय होतं आणि नंतर काय होतं. आता बघा आहे नेक्स्ट, विलियम शेक्सपियर वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट प्ले राईट्स ऑफ ऑल टाइम्स. विलियम शेक्सपियर जे आहे ते आतापर्यंतचे सगळ्यात जे महान प्ले राईट्स म्हणजे की ज्यांनी प्लेज लिहिले आहेत ते झालेले आहेत. ही लिव्ड इन द 16th century, 16वी शताब्दीमध्ये ते झाले होते. मेनी ऑफ शेक्सपियन प्लेज हॅव बीन रिटन इन द शॉर्ट स्टोरी फॉर्म. तर अशाच प्रकारे कितीकन शेक्सपियरचे जे प्लेज आहेत ते शॉर्ट स्टोरी फॉर्म मध्ये लिहिले गेले आहेत, म्हणजे की छोट्या छोट्या कहाण्यासारख्या. फाइंड आउट द नेम्स ऑफ ऍटलीस्ट 5 ऑफ शेक्सपियन प्लेज. तर अशा प्रकारे कमीत कमी 5 जे प्लेज आहेत जे की शॉर्ट मध्ये लिहिलेले आहेत त्यांचे नावं लिहायचे. जसं की एक एक्झाम्पल दिलं आहे रोमिओ अँड ज्युलियट, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असेल याचं. रोमिओ अँड ज्युलियट हे जे आहे प्रेम कथा होती रोमिओ आणि ज्युलियटचे. तर अशाच प्रकारचे आणि कोणते त्यांचे प्लेज होते जे की खूप फेमसही झाले. ॲज यू लाईक इट हा खूप फेमस प्ले होता त्यांचा, ॲज यू लाईक इट. हॅमलेट, ऑथेलो, 12th नाईट, द टेमिंग ऑफ द श्रीव, हे सगळे जे आहेत त्यांचे खूप फेमस प्ले होते, जे की आजही लोक तेवढेच म्हणजे की उत्सुकतेने आणि इंटरेस्टनी वाचतात. त्यांच्या कितीकन फिल्मांवर, त्यांच्या कितीकन नॉवेल्स वरती, प्लेज वरती जे आहे फिल्म सुद्धा बनून चुकलेल्या आहेत. तर अशा प्रकारे जे विलियम शेक्सपियर आहेत त्यांचीच लिहिलेली ही जी नेक्स्ट स्टोरी आहे, जी आपली प्ले आहे टेम्पेस्ट, हा आपण वाचणार आहे. आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण वाचणं सुरू करू. टेम्पेस्ट जसं मी सांगितलं की 2 भावांची कहाणी आहे, प्रॉस्पेरो आणि अँटोनियो. तर ह्याच्यामध्ये एक खूप चांगला असतो आणि एक वाईट भाऊ असतो. तो कशा प्रकारे छल करतो आपल्या भावाबरोबर आणि त्याचं सगळं राज्य वगैरे हतियावून घेतो. तर आपण पुढे कहाणीत काय आहे सगळं नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. सो टुडे वी विल स्टार्ट अवर इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉप आपण आज स्टार्ट करू आपली. पहा, फर्स्ट क्वेश्चन याचा आहे, राईट डाऊन द रिलेशन बिटवीन द कॅरेक्टर्स गिव्हन बिलो. खालती प्लेचे काही कॅरेक्टर्सचे नाव दिलेले आहेत आणि आपल्याला त्यांचं रिलेशन, त्याचा संबंध काय आहे तो सांगायचा आहे. आपण एकदा संबंध इथे आज आपल्या वर्कशॉप मध्ये जाणून घेऊ, तर मग त्याच्यानंतर जेव्हा आपण नेक्स्ट सेशन पासून वाचू स्टोरी, तर तुम्हाला आणि जास्त इझी राहील वाचायला. पहा, पहिला आहे प्रॉस्पेरो अँड मिरांडा. हे दोघं कोण आहे, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, फादर अँड डॉटरचा. प्रॉस्पेरो हा फादर आहे, मिरांडा ही डॉटर आहे, मुलगी आहे त्याची. नेक्स्ट आहे प्रॉस्पेरो अँड अँटोनियो. हे दोघे ब्रदर्स आहेत, हे दोघे भाऊ आहेत. गॉन्झेलो अँड प्रॉस्पेरो. गॉन्झेलो अँड प्रॉस्पेरो कोण आहे, लॉर्ड अँड ड्यूक. ते एक लॉर्ड आहे आणि एक ड्यूक आहे. गॉन्झेलो हा लॉर्ड आहे, प्रॉस्पेरो हा ड्यूक आहे. नेक्स्ट आहे सायकोरेक्स अँड कॅलिबन. सायकोरेक्स अँड कॅलिबन कोण आहे, मदर अँड सन. तर सायकोरेक्स मदर आहे आणि कॅलिबन सन आहे, म्हणजे आई आणि मुलगा. एलेन्झो अँड सेबेस्टियन. हे दोघं कोण आहे, हे दोघे ब्रदर्स आहेत, हे दोघे भाऊ आहेत, एलेन्झो अँड सेबेस्टियन. मग आहे एलेन्झो अँड फर्डिनॅन्ड. एलेन्झो अँड फर्डिनॅन्ड कोण आहे, फादर अँड सन. तर वडील
एलन्झो वडील आहे आणि फर्डिनंड हा मुलगा आहे. तर अशा प्रकारे हे रिलेशनशिप्स आपण पाहिले जे कॅरेक्टर्स मध्ये आहेत. आता बघा सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड 2 सपोर्टिंग पॉइंट्स फ्रॉम द स्टोरी टू प्रूव्ह द फॉलोइंग फॅक्ट्स. आपल्याला स्टोरी मधनं 2 असे सपोर्टिंग फॅक्ट्स पॉइंट्स काढायचे आहेत. इथे काही स्टेटमेंट्स दिले आहेत त्याच्याने की प्रूव्ह आहे की हे खरं आहे असं. पहिला स्टेटमेंट आहे, अँटोनियो वॉज अ डिसलॉयल अँड डेंजरस मॅन. की अँटोनियो जो आहे तो एक फारच डिसलॉयल होता आणि खतरनाक माणूस होता आणि तो बिलकुल पण विश्वासपात्र नव्हता. तर बघा सेंटेन्स आहे, ही वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान इन हिज ब्रदर्स प्लेस. की तो आपल्या भावाच्या जागी मिलानचा ड्यूक बनणं चाहत होता. मिलान एक जागाचं नाव आहे, तिथला ड्यूक म्हणजे की राजाची खालची पदवी जी असते ती ड्यूक असते. अँटोनियो वुडंट हॅव हेजिटेटेड टू किल हिज ब्रदर प्रॉस्पेरो. तो अँटोनियो जे आहे आपल्या भावाला माराय करता पण जे आहे त्याला बिलकुल टाइम नसता लागला, तोही ते करू शकत होता. गॉन्झेलो वॉज लॉयल टू द राईटफुल ड्यूक. गॉन्झेलो जो होता तो जो चांगला ड्यूक आहे त्याच्याकरता तो लॉयल होता, त्याच्याकरता तो पूर्ण विश्वासपात्र होता. तर हे कशावर कळतं, अमंग प्रॉस्पेरोस कोर्टियर्स वॉज अ ट्रू अँड लॉयल लॉर्ड कॉल्ड गॉन्झेलो. तर प्रॉस्पेरोचे जे कोर्टियर्स होते म्हणजे जितके सभागण मध्ये होते त्याच्यामध्ये गॉन्झेलो तो जो होता तो लॉयल होता आणि ट्रू होता. अशा प्रकारे दिल्या या सेंटेन्स मध्ये. Out of love and loyalty for the rightful duke, he had secretly placed in the boat fresh water, food and clothes. And along with them, Prospero's most valued possessions, his books. तर ह्याच्यात हे कळतंय की जे आहे गॉन्झेलोनी त्याच्या प्रेमाच्या पोटी की त्याला त्या ड्यूकशी प्रेम होतं आणि ड्यूक चांगला होता म्हणून जेव्हा त्याच्या भावाने त्याला मारायची कोशिश केली बोटमध्ये बसवून, तर त्यांनी त्या बोटमध्ये सगळं काही त्याच्याकरता जे खाणं पाणी आणि कपडे आणि पुस्तका सुद्धा ठेवून दिल्या होत्या की तो जे आहे तिथे नीटशे पोहोचे दुसऱ्या जागी तर त्याला हे सगळं काम असेल. मग आहे प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन. की तो एक चांगला मॅजिशियन होता म्हणजे की जादूगर होता. प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन फॉर हिज लाईफ हॅड बीन डिवोटेड टू द स्टडी ऑफ मॅजिक. तर तो एक मोठा मॅजिशियन होता कारण की त्यांनी आपली पूर्ण लाईफ जे आहे मॅजिक जे चमत्कार असतात जे जादू असतं त्याची पढाईमध्ये लावलं होतं. The power of his art enabled him to set free the imprisoned spirits of whom Ariel was the chief. तर त्याची इतकी पॉवर होती त्यामुळे त्यांनी कितीतरी स्पिरिट्सला म्हणजे जे आत्मा असतात त्यांना फ्री केले होते, चांगल्या आत्मांना, ज्याच्यात की एरियल चीफ होता. तर या गोष्टींमधून कळतं की तो एक चांगला मजिशियन होता. मिरांडा वॉज व्हेरी काइंड हार्टेड. मिरांडा जी आहे ती फार सहृदय होती. हे कशावरनं कळतं, मिरांडा अ काइंड हार्टेड गर्ल बेग्ड हर फादर टू हॅव पिटी ऑन द पीपल कॉट इन द स्ट्रॉम. तर मिरांडा जी की एक चांगला सहृदय मुलगी होती तिने आपल्या वडिलाला बॅग केलं, प्रार्थना केली की लोकांवरती तरस खाय आणि जे की स्टॉर्म मध्ये जे तुफानमध्ये फसलेले आहेत त्यांच्यावरती तरस करेल. प्लीज प्लीज क्वेल द स्टॉर्म नाव सेव्ह द पुअर सोल्स ऑन बोर्ड. तर हे असं ती म्हणते आपल्या वडिलाला. ह्याच्याने कळतं की ती किती सहृदय आहे. ती म्हणते आपल्या वडिलाला जे आहे विनंती करते की आत्ताच हे जे स्टॉर्म आहे तुफान याला थांबवून द्या आणि जे लोक बिचारे अशा प्रकारे हे घाबरलेले आहेत त्यांना शांत करा. नेक्स्ट आहे, एरियल वॉज व्हेरी फेथफुल टू प्रॉस्पेरो. एरियल जो आहे तो प्रॉस्पेरो करता बहुत फेथफुल होता, त्याच्या जे आहे बहुत जास्त विश्वसनीय होता. एरियल अपियर्ड बिफोर प्रॉस्पेरो टू गिव्ह अन अकाउंट ऑफ द स्टॉर्म. एरियल जो आहे तो प्रॉस्पेरो समोर आला आणि त्यांनी जो स्टॉर्म जो तुफान उभा केला होता त्याच्या बाबतीत सांगितलं. ही गेव लाईव्हली स्टोरी ऑफ द फिअर्स ऑफ द सेलर्स, द एन्झायटी ऑफ द लॉर्ड्स अँड हाऊ प्रिन्स फर्डिनँड हॅड लिव्ड इन टू द सी. त्यांनी प्रत्येक गोष्टीचं त्याला पूर्णतः खुलासा केला. द स्टोरी द टेम्पेस्ट हॅज अ हॅप्पी एंडिंग. हॅप्पी एंडिंग होती या कहाणीची. हे कशावरनं कळतं, प्रॉस्पेरो वॉज हॅप्पी अँड प्लीज टू बी बॅक इन मिलान अँड फॉरगेव हिज ओल्ड एनिमीज हू हॅड रॉंग्ड हिम क्रुअली. तर प्रॉस्पेरो शेवटी जो आहे तो प्रसन्न होतो आणि आपल्या जागी मिलानला येतो आणि सगळ्यांना माफ करतो. इवन दो दे हॅड बीन एट मर्सी ही डिड नॉट टेक रिव्हेंज ऑन देम बट व्हेरी नोबली फॉरगिव्ह देम. आणि शेवटी तो सगळ्यांना जे आहे मोठ्या हृदयाने जे आहे क्षमा करून देतो आणि कोणाशी बदला नाही घेत. तर आज आपण जे आहे याची एक्सरसाइज पार्ट सुरू केला आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण स्टोरी वाचायला सुरुवात करूया. सो आय होप की ही स्टोरी तुम्हाला खूप आवडेल. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.